चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय विषय मराठी पाठ क्रमांक 11 गोष्ट अरुणिमाची. प्रश्न पहिला. नंबर 1. अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. नंबर 1. फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप. नंबर 2. खेळांशी जोडलेली राहण्यासाठी मध्ये नोकरी मिळवण्याचा ISE केला. प्रश्न क्रमांक 2. नंबर 1. भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिराधार्य मानला. पुढील धार्या व्यक्तींचा आधार. नंबर 2. चोरांना लाथाबुक्क्याचा प्रसाद दिला. उत्तर धाडसी वृत्ती. नंबर 3. उठता बसला खाता पिता एव्हरेस्टचा विचार ती करू लागली होती. उत्तर ध्येयवादी. नंबर 4. ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून ऐकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला. उत्तर व्यवहारीपणा. प्रश्न क्रमांक 3. नंबर 1. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. उत्तर बचेंद्री पाल. नंबर 2. सर्वात मोठा मोटिवेटर. उत्तर स्वतःच. नंबर 3. अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे. उत्तर भाईसाहेब. नंबर 4. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल नॅशनल चॅम्पियन. उत्तर अरुणिमा. प्रश्न क्रमांक 5. अरुणिमा विषयी ऐकलेल्या खालील अफवा बाबत तुमची प्रतिक्रिया लिहा. शरीराला जखम झाल्यामुळे बहुधा अरुणिमाचा डोक्यावरील परिणाम झालेला दिसतो. प्रश्न क्रमांक. अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. अरुणिमाने तिकीट काढले नसणार, त्यामुळे अशी त्या नदीतून सुटण्याचा प्रयत्न तिने गाडीतून उडी मारावी असावी. प्रश्न क्रमांक 6. पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. नंबर 1. उत्तर. नंबर 1. पराकोटीचे धैर्य. नंबर 2. अमाप सहनशक्ती असणारी. नंबर 3. जबरदस्त आत्मविश्वास असलेली. नंबर 4. अन्यायाविरुद्ध लढणारी. प्रश्न क्रमांक 7. पाठात असलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्दात लिहा. नंबर 1. नॅशनल आंतरराष्ट्रीय. नंबर 2. कन्सोर्टियम प्रयोजक तत्व. नंबर 3. डेन्सिटी नियती. नंबर 4. कॅम्प छावणी. नंबर 5. डिस्चार्ज मोकळीक पाठवणी. नंबर 6. हॉस्पिटल दवाखाना. प्रश्न क्रमांक 8. पाठात आलेल्या वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. नंबर 1. नाव और नेवर. आता नाही तर कधीच नाही. नंबर 2. टॉर्चर्स फॉर द ब्रेव्स.
शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. प्रश्न क्रमांक 9. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र 3 अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. प्रश्न अ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. नंबर अ. प्रत्येक वाक्यातील काही ना काही गुण असतोच. उत्तर. प्रत्येक वाक्यातील काही ना काही गुण असतोच असे नाही. आ. सूर्य उदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. उत्तर. सूर्य उदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. उत्तर. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 20. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. उत्तर. प्रयत्नाने सोपी वाट पार करता येते. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा. शायरा आज खूप खुश होती. हा. अनुजाने सुटकेचा श्वास टाकला. की. मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अश्रुदला खूप आवडले. आवडले. की. जॉनला नवीन कल्पना सुचवली. प्रश्न क्रमांक 12. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द. नंबर 1. कागदपत्राचे मूळ शब्द लिंग. नंबर 2. गळ्यात गाळ स्त्रीलिंग. नंबर 3. प्रसार माध्यमाने प्रसार माध्यम नपुंसकलिंग. नंबर 4. गिर्यारोहण नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 13. स्वमत. अ. आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. प्रश्न. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
इतकंच नाही, तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्द बदल करा. असेच नवनवीन व्हिडिओ वर्कबुक स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.